नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की एक मोर्चा जो आहे श्रमजीवी संघटनेचा पाचबत्ती ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला होता। काय नेमक्या यांच्या मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपले पालघर तालुका सचिव श्री बर्डे साहेब आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नक्की काय विषय आहे, काय आश्वासन मिळालंय आणि काय मागण्या आहेत, काय सांगाल सर? नमस्कार, मी सुरेश बबन बर्डे। श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज आम्ही पालघर तहसील कार्यालयावर सविनय कायदेभंग असं आंदोलन केलं होतं। सरकारने, महाराष्ट्र सरकारने येऊ घातलेलं नवीन विधेयक क्रमांक 20 हे अंतर्गत सुरक्षा अधिनियम आहे आणि हे विधेयक सुरक्षा जे आहे विधेयक हे संघटनेला जे मिळालेले अधिकार आहेत हे अधिकार बाधित करणारा आहे। संघटनेला जे स्वातंत्र्य मिळालेले आहेत, जे मूलभूत अधिकारामध्ये अभिव्यक्तीचे जे स्वातंत्र्य मिळालेले आहे हे स्वातंत्र्यावर गदा आणणारं विधेयक आहे। ह्याच्याने सर्वस्व अधिकार संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याचे अधिकार हे कलेक्टरांना दिलेले आहेत। जर कलेक्टरांना वाटलं की ही संघटना बेकायदेशीर आहे, हे अनधिकृत सर्व काही करत आहे, कृत्य करत आहे, तर ते स्वतः कलेक्टर त्याची दखल घेऊन ह्या संघटनेवर बंदी आणू शकते, त्यांना अटक करू शकते, त्यांचं हे करू शकते सर्व काही। म्हणून आम्ही श्रमजीवी संघटनेला हे जे विधेयक आलेलं आहे हे मान्य नसून याच्या विरोधात हे बिल तत्काळ मागे घेण्यात यावं, याच्यामध्ये योग्य ती सुधारणा व्हावी, ह्या मागणीसाठी आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज पालघर तहसील कार्यालयावर सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं। बरं, दुसरा प्रश्न असा आहे, आपण या संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिलं, काय आश्वासन मिळालं का? आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन लिहिलं आहे। हे तहसीलदारांमार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे। याच्यामध्ये आम्हाला तहसीलदारांनी आश्वासन दिलेलं आहे की हे तत्काळ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असं आश्वासन मिळालेलं आहे।